जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 27. उन्मत्त ब्राह्मणांना शाप, मातंगास पूर्वजन्मस्मरण. नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना 4ही वेदांचा विस्तार समजावून सांगितला. मग काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंची महती किती सांगावी. त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे हित अहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. वादविवाद करा, नाहीतर जयपत्र लिहून द्या, हा एकच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरू संतापले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे करून घेण्याचे ठरविले. त्याला कोण काय करणार. याच वेळी श्रीगुरूंना दूर अंतरावर एक वाटसरू दिसला. श्रीगुरू आपल्या शिष्याला म्हणाले, त्या वाटसरूला बोलावून आमच्याकडे आणा. त्या शिष्याने त्या वाटसरूला बोलावून आणले. श्रीगुरूंनी त्याची नीट चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणून मी गावाच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले. असे म्हणून त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूंनी एका शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्यावर श्रीगुरू मातंगाला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच तुला पुढची रेषा ओलांडायची आहे. श्रीगुरूंनी असे सांगता क्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझी जात कोणती. यावर तो म्हणाला, मी भिल्ल जातीचा आहे. माझे नाव वनराखा. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना
मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, माझे नाव गंगासूत. मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त. मी वैश्य आहे. सहावी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन. सातवी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक. मी ब्राह्मण असून वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे. त्या मातंगाने असे सांगताच श्री गुरूंना अतिशय आनंद झाला. ते त्या मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर मग आता एक काम कर. येथे हे 2 ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर. असे बोलून श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्वज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रयमूर्ती श्री नृसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा. अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अधपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्री गुरूंच्या चरणांवर लोळण घेतली. ते श्री गुरूंना म्हणाले, आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत. आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा. त्या ब्राह्मणांनी अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात. त्याचा अपमान केलात. अनेक ब्राह्मणांचाही तुम्ही अपमान केला आहे. धिक्कार केला आहे. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता आपल्या पापांची फळे तुम्हाला भोगावीच लागतील. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते क्षमा याचना करू लागले. उशाप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल.
त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल आणि तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्री गुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले. नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ ज्याने त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला आणि ते ब्रह्मराक्षस झाले. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले असे नामधारकाने विचारले. मग सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरूंनी त्या मातंगाला 7 रेषा ओलांडावयास लावल्या व त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला. तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो, मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले ते मला सविस्तर सांगा. त्या मातंगाने श्री नृसिंह सरस्वतींना अशी विनंती केली असता श्री गुरु त्याला त्याचा पूर्व वृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील, जे महापातकी असले तरीही ते ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील उन्मत्त ब्राह्मणांना शाप, मातंगास पूर्वजन्मस्मरण नावाचा 27वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. ब्राह्मण कितीही वेदशास्त्र संपन्न झाला तरीही भगवंत प्राप्ती करून न घेता त्याने जर त्या ज्ञानाचा उपयोग पोट भरण्याकडे व प्रतिष्ठा मिळविण्याकडे करण्यास सुरुवात केली तर त्याचे ते ज्ञान व्यर्थ होय. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मरणोत्तर ब्रह्मराक्षस झाल्याची गोष्ट या प्रस्तुत अध्यायात आली आहे. शिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवी वामन पंडित यांना काशी क्षेत्रात एका ब्रह्मराक्षसाच्या जन्मास गेलेल्या विद्वान ब्राह्मणाकडून सूचना मिळाल्यामुळे त्यांनी वादविवाद करून विद्वानांची जयपत्रे घेण्याचा हेका सोडून संत तुकाराम यांना ते शरण गेले. तिकडून ते समर्थांकडे गेले वगैरे गोष्टी वामन पंडितांच्या चरित्रात प्रसिद्ध आहेत. विद्वत्तेच्या अभिमानाने अवगतीला अधोगतीला पोहोचल्याची गोष्ट या अध्यायात आली आहे. पण आचारभ्रष्टतेमुळे व अनीतीमुळे लोक नीच जन्मास जातात, कोटीस जातात असे उपनिषदांनी सांगितले आहे. पुण्यवंत आपल्या पुण्याच्या कमी अधिक प्रमाणानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातीत जन्म पावतात. तितकी पुण्यसामग्री नसलेले श्वान, डुक्कर इत्यादी प्राणीवर्गातून व चांडालादी नीच जातीतून जन्म घेतात. उत्तम कुळातले आईबाप दोघेही सच्छील असून गर्भधारणेच्या ऐनवेळी दुष्ट विचार किंवा दुष्ट ध्यान घडले तर ती संतती दुष्ट होते.
वेळ राक्षसी असेल तरीही संतती राक्षसी वृत्तीची असते. अवतारी ज्ञानीपुरुषांना आपल्या व इतरांच्या अनेक जन्मांचे ज्ञान असते. 7 जन्मापूर्वी उत्तम ब्राह्मण असलेला मनुष्य पापचाराने घसरत मातंगाच्या जातीत जन्माला आला. ही गोष्ट लक्षात घेऊन इहपर कल्याणाची इच्छा करणाऱ्यांनी शास्त्रोक्त नीतिनियमांप्रमाणे वागून आपला व आपल्या वंशाचा उद्धार करून घेतला पाहिजे. अशा प्रकारे ही कथा, हा अध्याय येथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.